श्यामची आई रात्र 36वी. तेल आहे तर मीठ नाही. आजचे पेळू चांगले नाही, सूत सारखे तुटत आहे, नीट पिंजलेले दिसत नाही. गोविंदा, तू पिंजलास ना बापूस? भिकाने विचारले. आजचे पेळू श्यामचे आहेत, त्यांनी आज पिंजले, गोविंदा म्हणाला. इतक्यात राम तिथे आला. त्याने ते बोलणे ऐकले. अलीकडे श्यामचे मन दुःखी आहे. ते त्याचे दुःखी मन त्याला काम चांगले करू देत नाही. हातून काम चांगले व्हायला मनही प्रसन्न पाहिजे. राम म्हणाला, सर्व सिद्धीचे कारण मन करारी प्रसन्न, असा तुकारामांचा चरणच आहे. श्याम कुठे गेला आहे? गोविंदा, रामने विचारले. ते मघा तर वरती होते, भिका म्हणाला. ते त्या एलाबाईकडे जाणार होते, ती बरीच आजारी आहे म्हणतात, गोविंदा म्हणाला. काय एक एक नाव, एलाबाई हे काय नाव आहे? भिकाने विचारले. अरे, एलाबाई म्हणजे अहिल्याबाई. अहल्येचा तो अपभ्रंश आहे. नावातला अर्थ शोधून काढावा लागेल, असे तो म्हणाला. त्यांची अशी बोलणी चालली होती, तेवढ्यात श्याम आला. काय रे करता गोविंदा? श्यामने विचारले. काही नाही. ती एलाबाई कशी आहे? त्याने विचारले. तिला गावाला पाठवली त्यांनी, श्याम म्हणाला. बरी होईल का? पोरेवाळे लहान आहेत, भिका म्हणाला. कोणाला माहीत, आपण तरी काय करणार? श्याम म्हणाला. भिका, आज तू भांडी चांगली नाही घासलीस, तुझे लक्ष नव्हते? भांड्याकडे लक्ष जाऊन श्याम म्हणाला. जसे कापूस पिंजाना तुमचे नव्हते, भिका म्हणाला. का? आजचे पेळू चांगले नाही का झाले? श्यामने विचारले. त्यात पुष्कळ कचरा राहिला आहे, गोविंदा म्हणाला. माझे तर सूतच तुटत नव्हते, श्याम म्हणाला. तुमचे पेळू पाहिले असतील, भिका म्हणाला. नाही रे, आज मी कापूस पिंजला, त्याचेच बनवलेले पेळू मी माझ्या पुडीमध्ये ठेवले होते. मी ते बदलले होते. माझ्याजवळ चांगले पेळू होते, ते तुमच्या पुडीत ठेवले व तुमच्या पेळूंचे सूत काढले. तू रात्री सूत काढीत बसतोस, त्रास होईल म्हणून बदलले होते, गोविंदा म्हणाला. श्याम, तू रात्री जागतोस, हे चांगलं नाही, राम म्हणाला. झोप येत नाही तर काय करू? नुसते पडून राहण्यापेक्षा सूत कातीत बसलो, श्याम म्हणाला. झोप न यायला काय झाले? आम्हाला बरी झोप येते, राम म्हणाला. तुम्ही खूप काम करता, झोप लागायला दिवसा तप करावे लागते, शरीर झिजवावे लागते, श्याम म्हणाला. तू नाही वाटते काम करीत? सकाळी विहिरीजवळ झाडायला आज तूच गेला होतास की, राम म्हणाला. परंतु भिका, गोविंदा व नामदेव यांनी मला कुठे झाडू दिले? मी काम करू नये असे तुम्हाला वाटते? पुण्यवंत तुम्ही व्हावे, मी नये का होऊ? श्यामने विचारले. तुला बरे वाटत नव्हते म्हणून आम्ही काम करू दिले नाही, राम म्हणाला. लोक यायला लागले. घंटा दिली पाहिजे, गोविंदा म्हणाला. घंटा झाली, प्रार्थना सुरू झाली. प्रार्थनेनंतर श्यामने आईची आठवण सांगायला सुरुवात केली. आमच्या घरी आता अडचण पडेल. साऱ्यांचीच वान भासे. तेल आहे तर मीठ नाही, मीठ आहे तर मिरची नाही, असे चालले होते. कधी चुलीला लावायला ढकली नसे, हरळ्यात घालायला गौरी नसे. आई परसात हिंडून काटक्या गोळा करी. कधी कधी आंब्याची वाळलेली पाने आणून त्यावर तिने स्वयंपाक करावा. कधी कधी भाजीला तेलाची फोडणी सुद्धा नसे, तिच्या अश्रूंची फोडणी असे व त्यामुळे जणू चव येत असे. काय करील बिचारी, अब्रूने दिवस काढीत होती. आईचे आईबाप आता पालगडला नव्हते, ते पुण्या मुंबईला मुलाकडे गेले होते. माहेरी गावास कोणी नव्हते, माहेरच्या घराला कुलूपच होते. आई घराच्या बाहेर पडत नसे. एकतर शक्ती नव्हती आणि दुसरे कारण म्हणजे लाज वाटत असे. घरातच बसून ती वेळ दौडली. त्यावेळेस आमच्या गावामध्ये कोणी एक पेन्शनर गृहस्थ येऊन राहिले होते. ते मूळचे आमच्या गावचे नव्हते, परंतु आमच्या गावचे हवापाणी चांगले, ब्राह्मण वस्ती मोठी, शिवाय आमच्या गावातील गणपती व त्यांची श्रद्धा व भक्ती म्हणून येऊन तिथेच राहिले होते. आणि आमच्या घराशेजारीच त्यांनी जागा घेऊन टुमदार बंगला बांधला होता. आईची या नव्या घराशी ओळख झाली. पेन्शनरीबाई मोठ्या भल्या होत्या. त्यांचा स्वभाव मायाळू होता. आई त्यांच्याकडे जाऊन बसे, त्याही एखाद्या वेळेस आईकडे येत. एक दिवस आई त्यांना म्हणाली, राधाताई,
तुझ्याकडे काही काम असेल तर मी करून देत जाईन. दळण वगैरे मी दळून देईन, मला थोडी मदत होईल. राधाताई शहरात राहिलेल्या, त्यांना रोख पैसे देऊन दळण दळून आणण्याची सवय होती. आईकडे दळण द्यायचे त्याने कबूल केले. आईची शक्ती ती काय, परंतु करील काय. वडील पहाटे उठून बाहेर गेले की आई जाते खाली. शाळेची वेळ होईपर्यंत पुरुषोत्तम हात लावी. नंतर ती एकटीच दळत बसे. थांबत थांबत दळण टाकी. श्याम असता येथे तर सारे दळून टाकता असे तिच्या मनामध्ये येई. मी घरातून रागावून कसा गेलो हे आठवून तिला रडू येई. दळता दळता तिचे डोळे भरून येत, कंठ दाटून येई, ऊर भरून येई, हात दमून येत. ते कष्टाचे दळण करून जे 4 पैसे मिळत त्यातून आई तेल मीठ आणि मग क्षणाचा संसार सुखाने करी. दिवाळीचे दिवस येत चालले होते. घरामध्ये थोडे जास्त तेल वगैरे लागले असते. 2 दिवल्या तरी लावायला हव्यात ना. एक काळ असा होता की आमच्या घरी दिवाळीमध्ये रोज घडाभर तेल पंत्यांना लागत असे. शेकडो पंत्या त्यावेळेस लागत असत. परंतु आईला त्या आता फक्त स्मृती राहिल्या होत्या. दिवाळी कशी साजरी करायची. आई त्या पेन्शनरीन बाईंना म्हणाली, तुमचे धुणे बिणे सुद्धा मी धुवून दिले तर नाही का चालणार. दुसरे काही काम सांगत जा. त्या पेन्शनरीन बाईंची मुलगी माहेरी आली होती. तिचे नाव होते इंदू. बाळणपणापासून ती उठली होती व आजारी पडली होती. ती फार अशक्त झाली होती. हवा पालट करायला ती माहेरी आली होती. राधाताई म्हणाल्या, आमच्या इंदूच्या अंगाला तेल वगैरे लावीत जाल का. तिच्या मुलीला 9 माखू घालीत जाल का. आई म्हणाली, हो आनंदाने करीन, मला हे काम आवडते. मागे पुष्कळ वर्षापूर्वी माझी चंद्री घरी आली होती, माहेरी आली होती, मीच तिच्या अंगाला लावत असे. आई रोज उजाडता इंदूच्या अंगाला लावायला जाऊ लागली. दळणाची वेळ तिने 3ऱ्या प्रहरी ठरवली. आई फार मनापासून काम करी. इंदूच्या अंगाला चोवताना ही आपलीच मुलगी आहे असे आईला वाटायचे. त्या लहान मुलाला नाऊ घालतानाही तिला सुख होई. त्या मुलाला पायावर घालून त्याच्या कोमल लुबलुबीत टाळूवर तेल घालून तो 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 बाळाची बायको यो 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 असे प्रेमाने व वात्सल्याने ती म्हणे. आई नाऊमाकू घालू लागल्यापासून त्या मुलाने बाळसे धरले. ते टवटवीत दिसू लागले. इंदूच्या प्रकृतीमध्ये फरक दिसू लागला. तिच्या फिकट तोंडावर थोडा थोडा तजेला येऊ लागला. राधाताईंची आईवर श्रद्धा बसली. महिना होताच त्यांनी 2 रुपये आईच्या हातावर ठेवले. 2 कशाला, 1 पुरे हो. आई म्हणाली, घ्या हो यशोदाबाई, दिवाळी वगैरे आहे, तुम्ही मनापासून काम करता, त्याची किंमत का करायची आहे. मनापासून केलेल्या कामाचा दाम ठरवायचाच नसतो. आई घरी आली व देवाचे आभार मानत म्हणाली, देवा माझी लाज सारी तुला असे ती म्हणाली. 2 रुपयातून तिने थोडे तेल, थोडे तूप आणले, 1 नारळ आणला, थोड्या करंज्या आणि 4 अनारसे तिने केले. दिवाळीच्या 4 दिवसामध्ये बाहेर 2 दिवल्या लावल्या. भाऊबीजेच्या दिवशी पुरुषोत्तम इंदूकडेच गेला होता. इंदूने त्याला ओवाळले. 4 आणे पुरुषोत्तमने ओवाळणी घातली. फटाक्याऐवजी आईने पुरुषोत्तमला 1 पिटूक नळी करून दिली व त्रिसुळे पाडून दिली. त्रिसूळ पिटूक नळीत घालून पुरुषोत्तम बार काढी. त्रिसुळे संपली तरी पारिग्याचा पाला घालून वाजवी. निराळ्या फटाक्यांसाठी त्याने हट्ट धरलाच नाही. परंतु या अपरंपार श्रमाने आधीच खंगलेली, रंजली गांजलेली माझी आई किती दिवस जगणार. तिला ताप येई, थोडा दमही लागे, तरी गाडी ढकलता येत होते तोपर्यंत ती ढकलीतच होती. तुळशीचे लग्न झाले. पुरुषोत्तमने घोरीवड्यातून आवळे चिंचा आणल्या होत्या. झेंडू आणले. तुळशीचे लग्न झाले. तुळशीला हळदी कुंकू वाहताना आई म्हणाली, तुळसा देवी माझी अब्रू आहे, तोच माझे डोळे मिटवून अब्रूसह व सौभाग्यसह मला घेऊन जा.